नमस्कार. स्टुडंट अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन, ज्यालाच की मराठीमध्ये म्हणतात तिरकस गुणाकार. पहा आता तिरकस गुणाकार कसं करता हे आपल्याला दिलेलं आहे. ह्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं 4/3 दिले म्हणजे हे फ्रॅक्शन किंवा रेशो दिलाय म्हणू शकता, आणि इथं 1/2 दिलंय. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं असते, नावातच दिलंय क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. तो इसने किसको देखा, तो इसने इसको देखा, तो क्या हो गया, गुणाकार हो गया. म्हणजे 4 गुणिले 2 लिहिलं आपण. 4 गुणिले काय लिहिल 2, प्लस ला प्लस. पुन्हा आता ह्याच्यासाठी तेच गाणं म्हणायचं, एक ने किसको देखा, 3 को, तो क्या हो गया, गुणाकार हो गया. तो 1 गुणिले 3, पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार खाली 3 गुणिले 2. पुन्हा एकदा पहा, हे पहिल्यांदा 4 गुणिले 2 करायला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये नावातच आहे प्लस. प्लसला प्लस, इथं जे साइन आहे ते इथं मायनस राहिलं असलं तर मायनस. पुन्हा 1 गुणिले काय करताल 3, आणि भागिले 3 गुणिले 2 असं लिहिलेलं आहे आपण. मग समोर पहा, 4 दोन्ही काय होणार आहे 8, प्लस 3 1 3, भागिले 3 दोन्ही काय होणार आहे 6. 8 आणि 3 काय होणार आहे 11, आणि भागिले 6. तर ह्याला पुन्हा भाग जात नाही, तर ह्याचा आपला आन्सर काय आलेला आहे 11/6. धन्यवाद.